नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल फूड अँड ट्रॅव्हल बनी। ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं। तर अखेर तो सण येणार आहे ज्याची आपण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो, म्हणजे आपले गणेश चतुर्थी, गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। आता काही दीडच महिना राहिलेला आहे। तर आता आमची गणपती बाप्पांवरची सिरीज चालवणार आहे आणि सुरुवात आज आम्ही करणार आहे गणपती बाप्पाचं माहेरघर सांगण्यात येणार म्हणजे पेण हमरापूर गावामध्ये। तर आज आपण आले हमरापूर गावामध्ये जिकडे गणपती बाप्पाच्या मूर्त्यांना आकार दिला जातो। खूप छान छान मूर्त्या असतात। तर आज आपण हमरापूरच्या गावांमध्ये जाऊया आणि गणपती बाप्पाच्या सुंदर ज्या मूर्त्या ते बघूया। तर बरीच इच्छा होती की एकदा तरी पेण हमरापूरला यावं आणि गणपती बाप्पाचं बघावं, कारण की पेण हमरापूरला गणपती बाप्पाचं माहेरघर म्हटलं जाते। इकडे खूप छान छान मूर्त्या असतात। जवळजवळ घरगुती आणि सार्वजनिक दोन्ही प्रकारच्या मूर्त्या आपल्याला इकडे मिळतात। 4 इंच पासून ते जवळजवळ 15 ते 18 फूट पर्यंतचे पण गणपती उपलब्ध असतात। रेडी गणपती पण असतात आणि कच्च्या मूर्त्या पण असतात। आणि पेण आणि हमरापूरला गणपतीचा कारखाना सुद्धा म्हटला जातो, कारण की जवळजवळ अख्ख्या भारतामध्ये जे गणपती आपण सण असतो त्यावेळेस जे गणपती मूर्त्या आहेत ते इकडनं सप्लाय होतात आणि इकडेच त्या बनतात। ज्यांना आवड आहे लेटेस्ट डिझाईन मध्ये किंवा छानशी अशी गणपती बघावी आणि जे पेण हमरापूरला येऊ शकतात त्यांनी नक्की एकदा इकडे या, आपली मूर्ती वगैरे बघा आणि सिलेक्ट करू शकतात। तर चला मग आता आपण जाऊया, एक वर्कशॉप वगैरे बघून घ्या। पाऊस पण खूप पडतोय तर त्याच्याने काही कारखाने तर बंद दिसले, पण जे असतील आपण बघून घेऊया।
तर फायनली भरपूर गणपती बघितलेले आहेत. भरपूर पाऊस आहे त्यामुळे बऱ्याचशा कलाकेंद्रामध्ये जाता भेटलं नाही, पण जेवढं जाता भेटलं बघायला भेटलं. खूप छानशे गणपती आहेत. तर तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही इकडे पण येऊ शकता. गणपती बुकिंग वगैरे करू शकतात. बुकिंग चालू आहेत. खूप छानशा सुबक्षम होत आहेत. तर आजचा ब्लॉग जो आहे आता मी इकडेच एंड करतोय. आपला ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट मध्ये सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, भरपूर लाईक आणि शेअर करा. भेटू आपण गणपती बाप्पाच्या नवीन एका ब्लॉग सोबत. टिल देन तुम्ही काळजी घ्या.